हवा सुरू करूया। पुण्यात इंदूर शहराच्या धर्तीवर रॅम्पचं यांत्रिकीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं नियोजन, तर कचऱ्याची वाहतूक बंदिस्त पद्धतीने करण्यात येणार। पुण्यातील हिंजवडी मार्गावर भूमकर चौकात अतिक्रमण हटवलं तर वाहतूक कोंडी होत असल्यानं पूल उभारण्यात येणार। ई बाईक विरोधात पुण्यातील रिक्षा आणि कॅब चालक संपावर उद्या आझाद मैदानावर करणार उपोषण। पुणे सिंगापूर विमानसेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा एअर इंडियाचा निर्णय सुरक्षिततेचा आणि तांत्रिक दुरुस्तीचं कारण। नवी मुंबईचा पाणीपुरवठा 2 दिवस राहणार बंद, मोरबे धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती। मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी परिसरात रस्त्यांची दुरावस्था, खड्डे, अपूर्ण रस्ते आणि प्रशासनाचं दुर्लक्ष याविरोधात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं संयुक्त टोल नाका बंद आंदोलन। आदिवासी आश्रमातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना भेट घेतली। राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांचं आंदोलन तुर्तास मागे, अभ्यास करून 8 दिवसात होमिओपॅथी डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। नाशिकच्या वणीमध्ये सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी भाविकांची आर्थिक लूट, कुठलीही पावती न देता पोलिसांकडून पैशांची वसुली। नालासोपाऱ्यात 46 वर्षीय ओला उबर चालकाची विष घेऊन आत्महत्या, कंपनी वेळेवर पगार देत नसल्यानं मानसिक त्रासातून त्यानं पाऊल उचलल्याचा कुटुंबियांचा